हा जुदो खेळाचा हृदय समजला जातो. जर का तुम्ही सुरक्षित पडू शकत नसाल तर तुम्हाला इंजुरी होईल नक्कीच, कारण की हात कुठेतरी वेगळ्या पद्धतीने टेकला जाईल, पाठीवर कुठेतरी प्रेशर येईल. तर सर्वात पहिले आपण मुलांना पडण्यासाठी शिकवतो, तर त्या संदर्भातले प्रात्यक्षिक आता आपले मुलं दाखवतील. प्रथमतः रेडी रे रेडी, उशीर ओके मी ईच नी सान शियो गो चेंज. हे जे आहे हे पाठीवर सुरक्षित पडण्याचे तंत्र होते. आता इथून पुढे जो उकेमी, ह्याला उकेमी म्हणतात, सुरक्षित पडण्याचे तंत्र. आता तोंडावर कसं सुरक्षित पडायचं, जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा आपण असा हात टेकवतो, बरोबर आहे. पण ते हात टेकवल्यामुळे आपल्याला एकतर रिस्टला लागतं किंवा एल्बोला लागतं. पण त्यावेळेस काय केलं तर आपण सुरक्षित पडू शकतो, याचं डेमॉन्स्ट्रेशन आता मुलं देतील. एव्हरीवन ऑन नीज, ईच नी सान शियो गो चेंज. आता आपण एका बाजूवर कसं सुरक्षित पडायचं त्याचं तंत्र दाखवलं जाईल. त्याला म्हणतात योको केमी. रेडी, शेजारी साइड फर्स्ट, ईच नी सान शियो गो चेंज. आता इथून पुढचे जे तंत्र आहे की स्वतः रोल करून कसं सुरक्षित पडायचं. आता तुम्ही असं अज्युम करा की मी गाडी चालवतोय, काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि समोर पडतोय, त्यावेळेस कसं सुरक्षित पडता येईल त्याच्या संदर्भातलं थोडंसं हे प्रात्यक्षिक आहे. रेडी स्टार्ट. चला 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 चला, शाबास 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 शाबास. चला ह्या साईडला थांबा सगळेजण. चला संयोज, शाबास, चलो गो. थांबा 2 मिनिटं थांबा बेटा. हा चला 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 फास्ट. थोडं इथून स्टार्ट करा, इथून स्टार्ट करा. झाले 2 झाले. नेक्स्ट 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 गो. हा चलो 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 चलो. हे कुठं आहे, तो हा कुठं आहे. चलो वेदांत, शाबास, चलो गो. कोण कुठं, हा ठीक आहे. हाँ who's next? हाँ चलो शाबाश.
थांबा थांबा थांबा, ये इकडे, तू नंतर जा. हा इथं थांबा, चल जा. हा ठीक आहे, चलो चलो चलो, चेंज 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 चेंज, उभं राहा. हा चला 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 साहेब तिकडं. यस. आता थोडंसं फ्लाइंग मोड मध्ये हाय मायामावारी स्टार्ट. टाळ्या 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 टाळ्या. चला वर वा थोडस. हा वर वा, शाबास. वर हो. हा आता आपापले पार्टनर घेऊन तयार व्हा, आपापले पार्टनर घेऊन तयार व्हा. चला चला चला, जाऊ तर जमल का, जमल का. हा चला, आपापले पार्टनर घेऊन थांबा पटकन. हा ना, तो रोलिंग केली ना. जाऊ, तू कुठं उभा होता, पटकन जावा. थांब थांब थांब, ये इथं आजा. हा अशी मान करून थांबा इथं. हा सरक बाजूला, सरक बाजूला. नको, ठीक आहे. चेंज. आता आपले छोटे खेळाडू थोडीशी ॲजिलिटी एक्सरसाइज, रोलिंग एक्सरसाइज दाखवतील. रेडी, फ्रंट रोल स्टार्ट. चला 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 चला, शाबास शाबास शाबास. चला फास्ट, चला फास्ट. मस्त मस्त मस्त, स्पीड 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 स्पीड. चला चला, परत 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 परत. यस, बस 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 बस, पळा पळा पळा. रेडी, बॅक रोल स्टार्ट. शाबास. इकडे इकडे असं. हा पळा पळा, फास्ट, स्पीड 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 स्पीड. यस यस यस. चला चला चला. ओके, बस 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 बस. मस्त, हाय फाय द्या मला. हा शाबास. रेडी, सेकंड बॅच. डिस्टन्स घ्या, डिस्टन्स घ्या. हाँ रेडी, फ्रंट रो स्टार्ट. सेकेंड ग्रुप स्टार्ट. क्लैप क्लैप क्लैप. रेडी, थर्ड ग्रुप स्टार्ट. फर्स्ट ग्रुप back roll, first group back roll. Ready, start. Second group, ready, start. Third group, start. टोवर लँड व्हा, टोवर लँड व्हा. रेडी, फ्रंट रो स्प्लिट. इकडे सर, येवा इकडे सर. रेडी, स्टार्ट. नाही, दोन दोन. चलो, रेडी, स्टार्ट. चला 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 चला.
Ready, back roll split. Start. Second group. Start. Ready, dive and roll. तिकडे सरका. हाँ बस स्टार्ट. Handstand roll fast. Savi fast handstand roll. चलो ready, handstand roll. Start. Change. Cartwheel. Start. Ready, one hand cartwheel. Start. छोट्या मुलांना घेऊन तयार राहा. छोट्या मुलांना घेऊन तयार राहा. आता आमचे छोटे धुरंधर येत आहेत हातावर चालत. स्टार्ट. चला चला चला, थांबायचं नाही. पटापट पटापट पटापट. चला पार्टनरला घेऊन जायचं पटकन सोबत. हा ना घेऊन जायचं सोबत ना. चला पार्टनर घेऊन लाईन मध्ये फास्ट थ्रोईंग करायची. हा स्टार्टिंगची लाईन. चला इथं थांबा पटकन. पटकन थांबले. रेडी. रे ग्रेप ईच. नी सान. शिओ. चेंज. रे त्यांना सोडून या तिकडं. छोट्या मुलांना सोडून या मागे 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 मागच्या बाजूला. आता ते तुम्ही जे थ्रो बघितले, तर जुडो मध्ये प्रत्येक थ्रोईंगचं टेक्निक करण्यासाठी 5 स्टेप्स असतात. तर आता त्या 5 स्टेप्स कोणत्या कोणत्या ते आपला मोठे मुलं थोडेसे दाखवतील. रेडी. रे कुमिकाता, कुजुशी, तायसाबाकी, सुकुरी, काके. So these are the 5 steps to do any judo technique. Ready? Other side. Other partner. Kumikata, Kuzushi, Taisabaki, Sukuri, Kake. आता नक्कीच या 5 स्टेप करत राहिलं तर तू कोणी पडणार नाही. आता हे एकदम 5 स्टेप कशा एक्झिक्यूट होतात ते बघूयात. रेडी. ग्रिप ईच. अदर पार्टनर. नी. रेडी. ओकुरी अशी बराई. थोडं मागं सरका. मागं. जुडो हे बेसिकली 3 वर्गामध्ये डिवाइड केलेलं आहे. वन इज ताचीवाजा, दॅट मीन्स स्टँडिंग थ्रोईंग टेक्निक, नागेवाजा बेसिकली. देन सेकंड वन इज होल्डिंग टेक्निक, नेवाजा. आणि थर्ड वन इज स्ट्रायकिंग टेक्निक. तर असं नाहीये की जुडोमध्ये किक पंचेस नाहीये. जुडोमध्ये पण किक पंचेस आहेत, पण ॲज अ ऑलिम्पिक स्पोर्ट्स आपण किक पंचेस यूज नाही करत. ऑलिम्पिक स्पोर्ट्ससाठी ऑब्विसली सेल्फ डिफेन्ससाठी आहे. तो एक क्रायटेरिया आहे, एजचा एक क्रायटेरिया आहे, बिल्ड ग्रेडेशनचा. त्याच्यानंतर तो शिकवला जातो. तर आता आपले मुलं त्या स्टँडिंग टेक्निक मधलं फुटवर्क म्हणजे पायानं पाडण्याचं तंत्र कसं असतं तर ते दाखवतील. रेडी. कुमिकाता ईच.
नी, आता फ्री थ्रो, फ्री थ्रो, चला 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 फास्ट, रेडी, ग्रिप, स्टार्ट, पटापट पटापट, त्याच्यानंतर काय रे, स्टेपिंग आहे का? ठीक आहे, काय हरकत नाही. रेडी. आता स्टेपिंग मध्ये थ्रोईंग करायची आहे, जागेवर, ग्रिप, स्टार्ट. जरा नीट दाखवा. आता काय, थ्रो अँड होल्ड. आता हे तुम्ही जरा स्टँडिंग टेक्निक्स बघितले. जुडोमध्ये तुम्ही एकतर पूर्ण उचलून टाकून जिंकू शकता किंवा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या खेळाडूला पाठीवर दाबून जर का 20 सेकंड ठेवलं तर तुम्ही जिंकू शकता. तर हे झालं छोट्या मुलांसाठी. अशा एज क्रायटेरियानुसार अजून टेक्निक आहे. त्याच्यामध्ये जॉईंट लॉक असतात, हाताला लॉक करायचे. त्याच्यानंतर चोक असतात, जे की 17 वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी असतात. तर आता आमचे छोटे मुलं खाली कसं पकडून धरायचं त्याची पद्धत दाखवतील. त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स आहेत, ते आता दाखवतील. रेडी, ग्रेट. कोण आहे? स्टार्ट. तर आता तुम्ही बघत असाल की प्रत्येकानं वेगवेगळे टेक्निक लावलेलं आहे. जसं की मी इथून सुरुवात करतो. याला म्हणतात कुजुरी केसा गातामे. ही एक पोझिशन आहे. केसा मीन्स स्कार्फ. तर आपण त्याच्या बगलेतून किंवा मानेभोवती आपला हात स्कार्फ सारखा गुंडाळतो, त्यामुळं स्कार्फ होल्ड. हा त्याचं जो एक बेसिक व्हर्जन आहे, हे त्याचं मॉडिफाईड व्हर्जन आहे. हिनं मानेला पकडलं, हिनं बगलेतून हात टाकला. दिस इज रिव्हर्स ऑफ केसा गातामे, उशिरो केसा गातामे. तिचं तोंड प्लेयरच्या तोंडाकडे होतं, आता हे अपोजिट साईडला. अशी एक पद्धत आहे. तर हे सेम केसा गातामे. त्याच्यानंतर हा साईडच्या बाजूने 4 डिरेक्शनला त्याला पॅक करायचं. इकडं 1 2 3 4 योको शिओ गातामे, हे असं पद्धत आहे. त्याच्यानंतर डोक्याच्या बाजूने 4ही बाजूला पकडायचंय. कामे शिओ गातामे 1 2 3 4, अशा 4 पद्धतीने होल्ड. तर तिथं पण सेम कामे शिओ गातामे. तर आता नक्कीच कोणी होल्ड लावला तर आपण तसं पडून नाही राहणार. 20 सेकंदाची आपली काय म्हणतात टाइम लिमिट आहे, आणि त्या बाउटला जिंकण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले असतात. तर नक्कीच ह्याच्यातून आता निघण्याचा प्रयत्न करणार आहेत विद्यार्थी. तर जसं की आता योको शिओ गातामे, ह्याच्यामधून निघण्याचे तंत्र दाखवेल की. ह्याच्यामध्ये जर का मी पायाला आडी मारली, ओके, इफ आय एंटँगल द लेग, त्याचे 20 सेकंदाचा टायमर चालू असतो, तो स्टॉप होतो. मग तिथंच तो टायमर स्टॉप होतो, त्यामुळे तो बाउट तिथं थांबली जाते किंवा तो स्कोर तिथंच कट होतो. त्याला तोकेदा म्हणतात. त्याच्यानंतर हा उशिरो केसा गातामे. जर तुमची पाठ टेकलेली वर उठली, परत तो तिथं टाइम चेंज, स्टॉप, सॉरी नॉट चेंज, स्टॉप. तिथं केसा गातामे. तिथं तुम्हाला ब्रिज करून रिव्हर्स करता येतं. त्याच्यानंतर इकडं तुम्ही परत केसा गातामेला पलटी करून टाकू शकता, ब्रिज करून, आणि लगेच परत होल्ड. तिथं कुजुरे केसा गातामे सेम. कामे शिओ गातामे हे थोडंसं अवघड असतं होल्ड ब्रेक करण्यासाठी. तिथं पायानं पुश करून बाहेर निघलं, आणि तिकडे सेम सायमल्टेनियसली त्यानं रिव्हर्स केला. तर अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे तंत्र शिकवण्यासाठी, त्याच्यानंतर तुमच्या मुलांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी इथं पाठवता, आणि त्याचं थोडंसं प्रदर्शन त्यांनी दाखवलं. माते स्टँडअप. आपल्या ह्या वाघिणी थोडंसं सेल्फ डिफेन्सचं प्रात्यक्षिक दाखवतील. समजा जर का कोणी केस पकडले,
त्याच्यानंतर कोणी मागून तुम्हाला पकडलं, कोणी तुम्हाला मागून गळ्याला पकडलं, तर त्यातून कसं बाहेर निघायचं त्याच्या संदर्भातलं प्रात्यक्षिक दाखवतो. इकडे या थोडस तिथं. तर आता मुलं त्यांच्या केसाला पकडतील आणि त्यातून ते कसं बाहेर पडणार ते दाखवतील. रेडी बॉईज, ग्रेप. बेसिकली इथं काय होतंय, जेव्हा तुम्ही पकड मला ते पकडलेलं असतं तेव्हा हे हात ट्विस्ट करायचा इथं, त्याच्यानंतर हा पुढं ओढायचा, त्याच्यामुळे इथे जॉईंटला लॉक होतं ते असं. ओके. आता जर का तुम्हाला कोणी मागच्या बाजूने पकडले, रेडी बॉईज, अटॅक. चेंज. आता मागच्या बाजूने जर कोणी तुमचा गळा पकडला, रेडी अटॅक. आहेत ना आमच्या वाघिणी. रेडी. आणि नक्कीच नेहमी तर आता सेल्फ डिफेन्स मध्ये पण नेहमी कोणतरी अटॅक करणार आणि मुली वाचवणार असं तर नाही. आता आम्ही पण अटॅक करणार आहे, पण आम्ही मुलांना पण शिकवलंय की त्याच्यातून कसा डिफेन्स करायचा. तर ओके गर्ल्स, असं अज्युम करा की त्यांच्या हातात चाकू आहे, त्यांचे चाकू मारायला येत आहेत त्या. रेडी अटॅक. हे जॉईंट लॉकचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एल्बोला जॉईंट लॉक देऊ शकता, त्याच्यामुळं तिथं त्रास होतो आणि मग त्याला असह्य पेन होतात आणि मग तो जॉईंट मधून निघूही शकतो हात. त्याच्या अगोदर आपण टॅप देतो. ओके थँक्यू. अप. रेडी गर्ल्स, किक. ओके माथे, थँक्यू. रे चला बाहेर. आता याच संदर्भातलं थोडस असं अज्युम करूया की स्ट्रीट फाईट आहे, मग त्याच्यामध्ये तो कसा सेल्फ डिफेन्स यूज करता येईल त्याचं आपलं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत मुलं आणि मुली मिळून. तर त्यांना विनंती करतो, चालू करा. सावी, सावी, सावी कुठे? हे दे बरं तिला, हे दे. हे सावीला तेवढं बांध ना. ठोकलं सगळं. तिकडे एकदा रे, रे तिकडे एकदा रे, तिकडे एकदा रे, तिकडे एकदा रे. तिकडे एकदा. ऑडियन्सला, ऑडियन्सला. धन्यवाद. चला मुलांना रिक्वेस्ट आहे परत की त्यांनी परत लाईन मध्ये येऊन बसायचंय.